नोट लिहा, नोट लिहा, नोट कुठला? हा हा हा, ते सांगतो मी, पाहायचं राहिला, ते पाहायचं राहिलं, सांगतो नंतर. नोट लिहा. कॅच घे, कॅच कॅच घे, कॅच कॅच घे म्हणलं, कॅच. जाऊ दे, तुला देत होतो मी, ऐकत नाही. नोट लिहा, नोट लिहा, नोट लिहा. हे कोण बदल तरी कलर? हा, काय? नोट लिहा, पहा. एल प्लस प्लस इलेक्ट्रॉन, हे काय? आई फर्स्ट ऑफ काय होईल सांगा बरं? आई वन ऑफ एल, याला काय म्हणायचं? आई वन ऑफ एल किंवा आई वन. ठीक आहे. आता एल प्लस हा एल टू प्लस मध्ये जाईल, प्लस इलेक्ट्रॉन, याला काय म्हणाल सांगा बरं? आई वन ऑफ एल म्हणाल का एल प्लस म्हणाल? एल प्लस. आणि आई टू ऑफ काय होईल? एल होईल, बरोबर. तसंच हा टू प्लस वरनं जर थ्री प्लस वरती गेला, प्लस ई, याला काय म्हणाल सांगा बरं? आय ई वन ऑफ एल टू प्लस किंवा आय ई टू ऑफ एल प्लस किंवा मग आई थ्री ऑफ एल. लिखो जल्दी से, याच्यावरती क्वेश्चन घेतला होता ना मी. शंभू कोणाला दिलाय? शंभू घे, काय घेशील ना? अरे घे, लय छोटे आहे ते. तुला नाही आवडत? याचं हे पाहिजे, हे गोड आहे, चांगलं नाही लागत एवढं, आंबट पाहिजे आहे ना. हे बिलवडीहून आणलं मी, बिलवडीला दिला, स्टुडंटनी दिलाय का? जरा काय आवडतं ना आवळा? गोड आवळा आहे तो, गोड. काय आता पुढच्या वेळेस सांगतो की हे आणायचा, कुठला? तू आंबट. हा, कुठे आणतोस का? नको, परत परत म्हणशील. तुम्ही माने मॅडमला काय बोलले आज? काही सर उशिरा सोडतात वगैरे असं काही बोलले का तुम्ही? सर लवकर घेतात, उशिरा सोडतात, हे बोलले.
तू जाशील बेटा अर्ध तास येणारच लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा लिहा which of the following element required greater energy to remove 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 first electron as compared to second electron first electron as compared to second electron लिहा ऑप्शन ए लिहा सोडियम ऑप्शन बी लिहा ॲल्युमिनियम ऑप्शन बी लिहा ॲल्युमिनियम ऑप्शन सी लिहा एनी निऑन ऑप्शन डी लिहा नन ऑप्शन डी लिहा नन ऑप्शन डी लिहा नन सी कशावरनं सांगितलं तुम्ही सी तो वरचा क्वेश्चन तो एक्स वाय वाला त्याच्यावरनं का ऑप्शन सी का नोबेल गॅस आहे म्हणून ऍज कम्पेअर टू दुसरा इलेक्ट्रॉन पण मला एक गोष्ट सांगा सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी नेहमी काय होते इन्क्रीज होते ना मग त्यानुसार काय पाहिजे त्यानुसार काय पाहिजे अरे मी सिरियसली विचारतोय सांगा त्यानुसार काय पाहिजे त्यानुसार मग पाहिजे ना उत्तर तर ननच आहे उत्तर नन आहे मग मी तो जो मी वरचा जो क्वेश्चन दिला होता यांनी तो एक्स आणि वाय बरोबर बरोबर ना तो असा क्वेश्चन दिला होता मी एनी प्लस याला लागते एक्स आणि हा एनी 2 प्लस याला लागते वाय त्याचा आन्सर मी एक्स इज ग्रेटर दॅन वाय दिलं होतं ना बरोबर ना असं दिलं होतं ना बरोबर तिथे वाय इज ग्रेटर दॅन एक्स सॉरी अरे वाय इज ग्रेटर दॅन एक्स आणि त्याच्या खाली कुठला क्वेश्चन दिला होता मी P6 to P5 to P4 हे काय होतं एक्स आणि वाय बरोबर हे पण काय येईल y इज ग्रेटर दॅन एक्स हे पण काय येईल y इज ग्रेटर दॅन एक्स कळतंय कळतंय का
फुल फील्डला फुलफिल जर ऑर्बिटला असेल तर त्याला रिमूव्ह करायला एनर्जी जास्त लागणार. हा जास्त लागणार, पण सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी नेहमी इन्क्रीज होते ना. सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी याच्यापेक्षा वाय इज ग्रेटर दॅन एक्स असंच असेल ना. आपण म्हटलं सक्सेसिव्ह आयनायझेशन एनर्जी ऑलवेज इन्क्रीजेस, त्या हिशोबाने तसंच दिलं. आता याचा आन्सर नन दिलंय म्हटल्यावरती तर नाही तर मग न्यू असतं आन्सर. बरोबर की नाही? हो की नाही? तरी काही डाऊट आला तरी काय असेल तर मग नंतर पाहू, है ना. पण शक्यतो तर हेच असलं पाहिजे. चला पहिलं लिहा, आपला क्वेश्चन लिहा. A1s2 2s2 2p6 याची आयनायझेशन एनर्जी आहे x इलेक्ट्रॉन व्होल्ट. x इलेक्ट्रॉन व्होल्ट, ठीक आहे. याची आयनायझेशन एनर्जी आहे x इलेक्ट्रॉन व्होल्ट. B आहे 1s2 2s2 2p5 याची आयनायझेशन एनर्जी आहे y इलेक्ट्रॉन व्होल्ट. सांगा कोण कोणाच पेक्षा जास्त असेल, x इज ग्रेटर दॅन y का y इज ग्रेटर दॅन x? x इज ग्रेटर दॅन y. का रे? कारण का फुल्ली फील्ड आहे, बरोबर. फुल्ली फील्ड आहे ना, म्हणून x इज ग्रेटर दॅन y. किती लोकांचा आन्सर हे x इज ग्रेटर दॅन y, बरोबर ना. x इज ग्रेटर दॅन y. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. ए चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आणि त्याची एनर्जी x इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आता ए प्लस दिलाय फक्त, आणि त्याची जी ही आहे आयनायझेशन एनर्जी ती y इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तर सांगा काय असेल तर आन्सर. हा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते लिहा ना. आता इलेक्ट्रॉनिक काय येईल इकडे? 1s2 2s2 2p5. जो मी इथं मागच्या क्वेश्चन मध्ये बी दिलेला त्याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम दिलं होतं ना मी. हा मग त्यावेळेस आन्सर, ज्यावेळेस मी मागच्या वेळेस इथं बी दिलेला त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण हेच दिलं होतं ना. पण त्यावेळेस हा ते दोन डिफरंट एलिमेंट आहेत. हे काय सेम एलिमेंट आहेत. तर सेम एलिमेंटचं काय होतं? इन्क्रीज होतं, बरोबर. सेम एलिमेंटचं काय होतं? इन्क्रीज होतं. त्यामुळे काय होईल? y इज ग्रेटर दॅन x. आता हे पण फुल्ली फील्ड आहे तर ते काही लागणार नाही, तर ते निऑनचा आन्सर ते आपला बरोबर आहे. ते x ते मी निऑन Ne प्लस एक्स वाय, x इज ग्रेटर दॅन y. हा तेच y इज ग्रेटर दॅन x. y इज ग्रेटर दॅन x. अरे y इज ग्रेटर दॅन x. तेच अरे तुमच्या एवढा हुशार नाहीये मी. तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त हुशार आहात. मी जर तुमच्या एवढा हुशार असतो मी तुम्हाला शिकवलं असतं का सांगा. तुम्ही माझ्यापेक्षा खूप ग्रेट आहात. माझं काय, मी 10वी नापास. मग चला लिहा. नेक्स्ट 10वी नापास क्लासेस है ना. तुम्ही 12वी नापास व्हा. नाही तर आपल्या क्लासचं नाव काय? जेके, बरोबर आहे. तुम्ही टाका न्यू जेके. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. अरे नेक्स्ट क्वेश्चन लिहा. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा.
काय? याला आहे ए इलेक्ट्रॉन होल्ड. ए इलेक्ट्रॉन होल्ड हा गेला Na2+ मध्ये, इथं बी इलेक्ट्रॉन होल्ड Mg to Mg+, सी इलेक्ट्रॉन होल्ड आणि Mg+ to Mg2+, डी इलेक्ट्रॉन होल्ड. तर एबीसीडी ची ऑर्डर सांगायची आहे. हम्म कसं पण हाव ए एन बी मध्ये कोण जास्त आहे? बी. ठीक आहे, ओके. ए आणि बी मध्ये बी जास्त आहे, सी आणि डी मध्ये डी जास्त आहे. हा आणि ए आणि सी मध्ये जर बघायला तर सी जास्त आहे. का? लेफ्ट राईट जर अच्छा, बी आणि सी च बी आणि सी काय असेल? बी आणि सी काय असेल? बी आणि सी सी ग्रेटर दॅन बी का? का सी ग्रेटर दॅन बी? का सी ग्रेटर दॅन बी? बी ची जास्त असेल कशापेक्षा? सी पेक्षा. आता सांगा ऑर्डर. कळलं का? मला सांगा, या दोघांपैकी कोणाची जास्त असेल? बी इज ग्रेटर दॅन ए, आणि या दोघांपैकी डी इज ग्रेटर दॅन सी. ठीक आहे, आता या दोघांचं कंपॅरिझन करा. या दोघांचं कंपॅरिझन करा. सी इज ग्रेटर दॅन ए, बरोबर. आता या दोघांचं कंपॅरिझन करा. बी का? बी का? Na+ चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2p6 आणि Mg चं सांगा. 3s 1 का 2? Mg चं विचारलंय. Mg चं 3s2 ना? तर कोणाची आयनेशन एनर्जी जास्त असेल? Na+ ची का Mg ची? कोण? Na+. अरे बा, इथं सरळ सरळ लॉजिक नसेल तिथे 2 आहे, इथं काय 3 आहे. न्यूक्लियसच्या जवळ आहे, तुम्ही इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जास्त ताकद लागेल, बरोबर. म्हणजे काय असेल सांगा? बी इज ग्रेटर दॅन सी, बरोबर. बी इज ग्रेटर दॅन सी. आता या दोघांचं कंपॅरिझन करा. Na+ चं आलं, Mg+ चं सांगा. 3s1 बरोबर. इथं पण काय असेल? बी इज ग्रेटर दॅन डीच असेल ना. बी इज ग्रेटर दॅन डी. आता या सगळ्यांचा विचार करून सांगा एक ऑर्डर. या सगळ्यांचा विचार करून एक ऑर्डर सांगा. सगळ्यात जास्त बी ची, नंतर ए आणि सी पैकी कोणाची जास्त आहे?
सी ची, आणि सी आणि बी पेक्षा बी ची, म्हणजे सी येईल. बरोबर. एडी मध्ये कोणाची जास्त आहे? एडी मध्ये कोणाची जास्त येईल सांगा. ए आणि डी मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा ना. एन चं काय येईल? 2p 3s1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 3s1. याचं काय येईल? mg प्लस काय येईल? 3s1. बरोबर. 3s1. या हिशोबाने तर दोघांचं सारखंच पाहिजे. बरोबर आहे. पण पिरियोडिक टेबल मध्ये पाहायचं एकदा. पिरियोडिक टेबल मध्ये पहा. पिरियोडिक टेबल मध्ये mg कुठे आहे? mg इकडे आहे आणि na इथे आहे. ठीक आहे. तर na ची आता mg प्लस काय होईल सांगा? आयोनायझेशन एनर्जी इकडे काय होती? डिक्रीज होते की इन्क्रीज होते? इकडे काय होते? सगळ्यात जास्त कशाची असेल? इकडे इन्क्रीज होती ना, अशी होती ना, अशीच होती ना. बरोबर की नाही? तर त्यानुसार सांगा. mg ची ग्रेटर असेल. mg ची ग्रेटर असेल कशापेक्षा? na पेक्षा. असं शिकलोय ना आपण. हो की नाही? हो की नाही? आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होईल ना, डिक्रीज कशी होईल? इन्क्रीज होईल ना. झेड इफेक्टिव्ह वाढतो ना त्याचा. हो की नाही? याचं सांगा मला काय येईल तर या दोघांचं. हे बी सी तर ही ऑर्डर पक्की आहे. ए आणि डी पैकी सांगा काय असेल तर. हा, सी पेक्षा डी मोठा आहे. बरोबर. सी पेक्षा डी मोठा आहे ना. हे मी चुकीचं लिहिलंय ना इथं. सी पेक्षा डी हा बरोबर. इथं बरोबर असं येईल. इथं काय येईल सांगा? डी. इथं काय येईल? डी. ठीक आहे. आणि नंतर कशाचं कंपॅरिझन केलं होतं आपण? सी आणि ए च. त्याच्यात सी मोठा आहे म्हणजे इथे काय येईल? सी आणि नंतर काय येईल? ए. दिस इज फायनल. डीबी सी ए. कोणा काही प्रॉब्लेम आहे? कळतंय का बेटा? क्वेश्चन्स कसे विचारतील तर. क्वेश्चन कसे विचारतात कळतंय का? कळतंय? तर नेक्स्ट क्वेश्चन लिहा. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर I of N and oxygen, nitrogen and oxygen. IE of nitrogen and oxygen. For IE of nitrogen and oxygen, ionization energy 1. Ionization energy 1 of nitrogen, options येते, is greater than this. IE2 nitrogen is less than oxygen. ठीक आहे. नंतर लिहा IE1 N is greater than O. N is greater than O and O is greater than N. नंतर लिहा N is less than O. N is less than O and N is less than O. इथं IE1 I2 IE1 I2 I1 I2 I1 I2 असं इथं. N is less than O and N is greater than O.
सेकंड ऑप्शन का सेकंड ऑप्शन बरोबर. ऑप्शन सेकंड इज करेक्ट. ऑप्शन सेकंड इज करेक्ट. काय होईल, आयनायझेशन एनर्जी 1 काढू आपण. कशाची? नायट्रोजनची आणि ऑक्सिजनची. त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. काय येईल? 2p3 येईल ना. इथं काय येईल? 2p4 येईल. तर हा फील्ड आहे म्हणून हा याला काय करेल? डॉमिनेट करेल. हे काय? IE1. आता IE2 काढा, नायट्रोजनची ऑक्सिजनची. इथं काय येईल? 2p2 आणि इथं काय येईल? 2p3. हा फील्ड आहे, हा डॉमिनेट करेल. IE2. ऑप्शन सेकंड इज करेक्ट. नमस्ते. ते चालू आहे का बेटा आपलं? कळलं? आलेनमध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस वगैरे होत नाही? मॅडम घेत नाही? नाही का? मग काय शिकवलं आयनायझेशन एनर्जी मध्ये? काय? हेच हेच शिकवलंय? लक्ष नव्हतं मग? काय त्याच्या सुट्टीच्या आधी झालेलं आहे ना हे सगळं? तुमचं तर केमिकल बॉन्डिंग चालू आहे. काय अनुष्का, क्वेश्चन वगैरे घेत होते का नव्हते? घेत होते ना? हो की नाही? समजत नाही? इथलं समजतं का? इथलं समजतं का? नक्की? तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस घेतात का नाही असे? होमवर्क इकडे रे. काऊन? का? कोणाचं? नाही, नाव नाही विचार बेटा. माझा डायव्हर्स करता का तुम्ही? नाव कोणाचं? मॅडमचं? मॅडमच विचारायचं. मॅडमच ना मग? हा सांग वैष्णवी, सांग. हा का? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. Arrange the following in increasing order of ionization energy. Arrange the following in increasing order of ionization energy. Oxygen, sulfur, fluorine, chlorine. ऑक्सिजन, सल्फर, फ्लोरीन, क्लोरीन. अक्षर चांगलं आहे ना माझं? In increasing order of ionization energy. Increasing order of ionization energy. अक्षर चांगलं आहे ना? एकच नंबर आहे ना बेटा. आता वाईट काढतो थोडासा. ऑक्सिजन, सल्फर, फ्लोरीन अँड क्लोरीन. अरे ते काय, लातूरला असे खूप मुलं असायचे ना जास्त, तर मग ते मार्कर असायचा. मग त्या मार्करने असं लिहावं लागायचं, ऑक्सिजन, सल्फर, फ्लोरीन, क्लोरीन. मग तेव्हा ते दिसायचं मुलांना. सांगा वैष्णवी, तुला समजतंय का नाही? समजतंय? फेवरेट टीचर आहेत है ना मॅडम? का? तू हसायला
क्लासमध्ये जर आणखीन मुलं असते तर खूप जास्त मजा आली असते, है ना? मुलं मुली जर आणखीन असते तर हा मुलं मग जास्त अभ्यास करून आले असते, मुलींना इम्प्रेस करण्यासाठी थोडं थोडं, है ना? बेटा माझ्यासारखं नाही होऊ शकत कोणाचं. काय म्हणला? नाही सांग, काय म्हणला? काय म्हणलास? नाही नाही, सांग. बोल सांग, काय म्हणलास? तुमच्यासारखं काय? तुमच्या पण चिकट असते. हा असतात बरोबर. तुम्ही शांत आहेत का? हो का? हा सांगा काय असं येतं? काय ओ एफ सगळ्यात जास्त कशाची? ऑक्सिजनची. कमी सगळ्यात कमी सगळ्यात कमी कशाची? नंतर 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 सगळ्यात कमी कशाची? हा नंतर सगळ्यात फ्लोरीन, नंतर सल्फर, नंतर ऑक्सिजन, फ्लोरीन, असंच ना? असंच ना? नंतर सल्फर, नंतर क्लोरीन. बरं का बरं असं? सल्फर जास्त आहे कशा बरं तुमचं सांगा. नाही नाही नाही, इथून सांगा पहिल्यापासून. ऑक्सिजन स्टार्टिंग, अरे स्टार्ट केलं मी आता, सांगा. हा ऑक्सिजन हे बॉईजचे आहे, बॉईज. आता गर्ल्स सांगा. ऑक्सिजन, ऑक्सिजन नंतर फ्लोरीन, नंतर क्लोरीन, नंतर सल्फर. हा सांगा तुम्ही हे का का सांगितलं असं? तुम्ही सांगा एक. सांगा, एक्सप्लेन करा ना एक. सांगा. वरचं बरोबर आहे. बघ का बरोबर आहे? कशाचं? 3p4. हा नंतर 3p5. मग तुमचं काही पार्टिसिपेशन नाही, यायचं मस्त निवांत टेकून बसायचं. हा लिहिलं नाही लिहिलं. हा ग्रेटर मध्ये. तुमचं काय आन्सर हे? तुमचं काय आन्सर आहे? हे आन्सर आहे? नाही, हे पण चुकीचं आहे. क्लोरीन सगळ्यात कमी येईल. अच्छा, क्लोरीन सगळ्यात कमी. हा पुढे सल्फर, नंतर फ्लोरीन. फ्लोरीन का क्लोरीन? हा क्लोरीन, नंतर फ्लोरीन एफ. हा फ्लोरीन, नंतर राहायला कोण? ऑक्सिजन. असं येईल का? अरे जास्त कशाला डोकं लावायचं? ऑक्सिजनच्या खाली कोण येतो?
ऑक्सिजनच्या खाली कोण येतो? सल्फर. बरोबर. फ्लोरीनच्या खाली कोण येतो? क्लोरीन. हा कुठल्या पिरियडचा आहे? सेकंड पिरियड. हा कुठल्या पिरियडचा आहे? थर्ड पिरियड. पिरियड मध्ये काय होतं? असं होतं. पिरियड मध्ये काय होतं? असं होतं. ग्रुप मध्ये काय होतं? झालं, संपलं. सगळ्यात जास्त कशाचं असेल मग? हा, फ्लोरीन. नंतर नंतर कशाचं असेल? हा, पाहणं सांगा ना इथून आता. नंतर नंतर क्लोरीन, नंतर सल्फर, नंतर ऑक्सिजन. दिस इज करेक्ट. नाही नाही नाही, थांबा. फ्लोरीन नंतर ऑक्सिजन येईल. एक मिनिट. फ्लोरीन नंतर कोण येईल? ऑक्सिजन. नंतर कोण येईल? क्लोरीन येईल. नंतर नंतर कोण येईल? सल्फर. दिस इज करेक्ट ऑर्डर. काम झाम हो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2p4 2p5 2p6 3p1 3p. सरळ सरळ डोकं लावा ना. थर्ड पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड. अरे सेकंड पिरियडचे आहेत. लक्ष द्या, परत एकदा सांगतोय बा. हे सेकंड पिरियडचे आहेत. हे थर्ड. ऑक्सिजनच्या खाली कोण येतो? सल्फर. फ्लोरीनच्या खाली कोण येतो? पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट काय होतं? इन्क्रीज होतं. तर हा काय होईल? इन्क्रीज असेल. हा काय होईल? इन्क्रीज असेल. ग्रुप मध्ये काय होईल? डिक्रीज होईल. डिक्रीज होईल ना. त्यानुसार सगळ्यात जास्त कोणाची येईल? फ्लोरीन. फ्लोरीन नंतर कोण येईल? ऑक्सिजन येईल ना. ऑक्सिजन आणि क्लोरीन मध्ये कसं काय? ऑक्सिजन येईल. बघा, हा इज ग्रेटर दॅन हा. क्लोरीनचं ग्रेटर दॅन सल्फर आहे. आणि सल्फर पेक्षा ग्रेटर कोण आहे? ऑक्सिजन आहे. सल्फर हा ना. मग फ्लोरीन नंतर ऑक्सिजन आला. ऑक्सिजन आणि क्लोरीनचं. ऑक्सिजन कुठे आहे? इथे प्रेझेंट आहे. या ग्रुपला प्रेझेंट आहे. क्लोरीन कुठे आहे? या ग्रुपला प्रेझेंट आहे. या पिरियडला प्रेझेंट आहे. म्हणून हा काय? कितने आदमी थे? कितने आदमी थे? 32.5. 42. ठीक आहे. चला चला, नेक्स्ट लिहा. नेक्स्ट लिहा. किती वाजले? 13:30. 13:30 असतात, माहित नाही तुम्हाला? 13:30 म्हणजे आता 14 वाजलेत. लेक्चर किती वाजेपर्यंत आहे? नाही 2:45 पर्यंत आहे. 2:45 पर्यंत आहे. 2:45 पर्यंत आहे ना. याच्यानंतर कोणाचं लेक्चर आहे? सगळ्या गावाचे कपडे धुतात. त्याच्यात काय करायला लागलं? सामाजिक काम. मग सामान शिफ्ट करायला लावलंय. मला वाटलं सामाजिक काम कोणते करतात. सांग. NC P आणि SI. NCP आणि SI. बरोबर. हा सेकंड पिरियडचे एलिमेंट कुठले कुठले? सेकंड आणि थर्ड पिरियडच आहे. कार्बनच्या खाली कोण येईल? SI. आणि याच्या खाली कोण येईल? नायट्रोजनच्या खाली कोण येईल? फॉस्फरस. नायट्रोजनच्या खाली कोण येईल? फॉस्फरस. तर लेफ्ट टू राईट काय होतं? इन्क्रीज होते की नाही? हो की नाही? इन्क्रीज होते की नाही? बरोबर. आणि इथे काय होते? इकडे काय होते? डिक्रीज होते. या हिशोबाने काय येईल? सगळ्यात जास्त कोणाची येईल? या हिशोबाने सगळ्यात जास्त कोणाची येईल?
सांगा. सगळ्यात जास्त एन, नंतर सी, नंतर हा पी, नंतर एस आय. समजलं? समजलं का? हा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व कर का वैष्णवी? नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करते बेटा. हा करा मग. हुशार आहे ना तुम्ही सगळेजण? आहे ना? आहे, मला माहिती आहे. आहे हुशार आहे ना तुम्ही सगळेजण? करा. बाबू करा, सॉल्व करा. तुम्ही आन्सर देत नाही तेवढे चांगले, म्हणून आज आपण 15 मिनिटं एक्स्ट्रा. आज तुम्ही आगला नाही, हुशार झाले म्हणून आज आपण 15 मिनिटं एक्स्ट्रा घेऊ, है ना? अरे हुशार झाले ना तुम्ही. सांगा. ओ हा काय? एस पी काय सांगितलंय? एन ओ असंच ना? मग तसं जर पहिला पी आहे आता तुम्ही लिहिता तसं पहिलं पी. ग्रेटर दॅन इकडे लिहितोय ना रे मी नेहमी. इन्क्रीजिंग ऑर्डर सांगितली ना. सांग. अरे तुम्ही असं चिन्ह काढलंय का असं काढलंय ते सांगा. असं काढलंय तिकडे या साईडला काढलंय ना. हा मग त्या हिशोबाने सगळ्यात मोठं कोण आहे ते सांगा ना मग मला. एन. मग मी काय काय चुकीचं काढलंय? तुम्ही जे काढतोय तेच काढतोय नाही तुम्ही. यस आणि पी. किती लोकांचा आन्सर होते? अनुष्का आम्हाला बघू दे. ही किती लोकांची ऑर्डर होती? ही हातवरती कला ही ऑर्डर. या ऑर्डर वाले 1 2 3 4. हा आता कळालं? अरे आपला लॉजिक लावा ना. आपला लॉजिक काय आहे? सेकंड पिरियड. आणि इथं काय आहे? सेकंड पिरियड मध्ये कोण येईल? इथं कोण येईल सांगा. नायट्रोजनच्या खाली कोण येईल? फॉस्फरस. ऑक्सिजनच्या खाली कोण येईल? यस. लॉजिक लावा ना असं सरळ सरळ. अरे हा बरोबर. म्हणून तर म्हणतो तुम्ही हुशार झाले है ना. म्हणून तर म्हणतो तुम्ही हुशार झाले. म्हणून तर म्हणतो तुम्ही हुशार झाले है ना. इथं काय येईल सांगा? P3 येईल आणि इथे तर काय होईल सांगा? असं येईल का नाही? अरे बेटा सेकंड थर्ड आणि फोर्थ पिरियड मध्ये इरेग्युलर ट्रेंड असतो. सांगितलंय. हा इथं काय सांगा? होय मॅव मॅव बेटा
मोकान समजलं ना, मॅमच निघून जाईल चांगलं. हा सांगा हे. हा नायट्रोजनची जास्त, मग सांगा आता या हिशोबाने. सगळ्यात जास्त कोण येईल? नायट्रोजन, नंतर हा ऑक्सिजन, नंतर फॉस्फरस, आणि नंतर सल्फर. करेक्ट ऑर्डर आहे. काय ठीक आहे, लिहा. ऍप्लिकेशन ऑफ आयनायझेशन एनर्जी. कळाले का क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे तर? ऍप्लिकेशन्स ऑफ आयनायझेशन एनर्जी ते कळालं ना, पी एक्स एक्स वाय. मी गावाला गेलो, महेश सरांनी आज मला पहिल्यांदा बघितलं. मी गावाहून आल्यापासून. बिलच ते सर हे काय लोक केलाय तुम्ही. म्हटलं सर तिरुपतीला गेलो होतो. टोपी घालत जाऊ? अरे जाऊ दे, काय मोकळं मोकळं वाटतंय रे. कोण बघणार आहे आपल्याला इथं? वारा खेळत मला ऐकू आलं. बेटा तू ये उद्यापासून, मग मी परवापासून येतो. चल कबड्डी उभं राहा. चल उभं राहा. चल शांत बसा. सांग अर्गॉनचा ऍटॉमिक नंबर सांग. ऍटॉमिक नंबर छेडी आणजा. ऍटॉमिक नंबर ऑफ अर्गॉन. ऍटॉमिक नंबर ऑफ अर्गॉन 19. हा पोटॅशियम. सांग ना. बघा सुरुवात कुठपासून आहे? तिथं छोटी आहे की ही लागत नाही जास्त. ही नाही लागत जास्त. छोटी आहे की छोटी. ही घेऊन जा अरमान. ही घेऊन जाईल. तिथं छोटी आहे का? छोटी घेऊन ये. काल 12वीचे पोरं फटके बसले, आज तुम्हाला बसतील. कॉलम करा चला.
ग्रुप नंतर एलिमेंट, ग्रुप नंतर एलिमेंटचा कॉलम करायचा आहे, ग्रुप नंतर एलिमेंटचा कॉलम करायचा आहे. बोलू नका बेटा, नंबर लागेल नाही तर. ग्रुप नंतर एलिमेंटचा कॉलम करायचा आहे. हा, कॉलम करा. I1, I2, I3, I4, I5, बॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुप आणि नंतर एलिमेंट, ग्रुप नंबर अँड एलिमेंट, ग्रुप नंबर अँड एलिमेंट, ग्रुप नंबर अँड एलिमेंट. ग्रुप नंबर अँड एलिमेंट. परत एकदा सांगू, I5 पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुप नंबर अँड एलिमेंट, ग्रुप नंबर अँड एलिमेंट. हिरो, कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर सांग. सांग ना श्रीनाथ, कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर सांग. हा, 20. आर्गॉनचा किती आहे? पोटॅशियमचा बस. कॅल्शियमचं सांग. सोडियमचं सांग. पोटॅशियमचं सांग. पोटॅशियम, पोटॅशियमचं सांग. हात कर सोडा. बेटा जरा आपला दिवा काय लागतोय, आपण काय करतोय, हा, प्रत्येक वेळेस सोडणार नाही, हा लक्षात ठेव. बस खाली. तुम्हाला असं वाटत असेल, मला असं वाटतं कशाला विनाकारण, जाऊ द्या, 7-8 पोरं आहेत, कशाला विनाकारण सोडून द्या. अभ्यासात येत तर काही नाही. महेश सरांना बोललो मी तुझ्या बाबतीत, म्हणजे जेनेटिकच तसं आहे म्हणे, जन्मताच तसं आहे म्हणे, काय करू. हा, परत हसतो बिनलाजासारखा, लाजच नाही काय. ठीक आहे, लिहा इथे 5.1, 5.1, 47.2, 47.2, 71.6, 71.6, 90, 98.9, 98.9. ठीक आहे. ठीक आहे, चला मला सांगा, इथे सडन जम्प कुठल्या आयोनायझेशन एनर्जी मध्ये, सडन जम्प कुठल्या आयोनायझेशन एनर्जी मध्ये, फर्स्ट अँड सेकंड. इथं काय सडन जम्प आहे. ठीक आहे, आता सडन जम्पच्या नंतर किती आयोनायझेशन एनर्जी आहेत, किती आयोनायझेशन एनर्जी आहे, एकच आहे ना. ठीक आहे, तर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन असतील 1. काय असेल, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतील, 1. जर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन 1 असतील तर त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, NS1. काय येईल, NS1. ग्रुप नंबर काय असेल त्याचा, फर्स्ट ए असेल ना. आणि एलिमेंट कुठला असेल सांगा, फर्स्ट ए मधला कुठला एलिमेंट असेल, फर्स्ट ए मधला कुठला एलिमेंट असेल, लिथियम.
लिथियम. फर्स्ट ए मधला कुठला एलिमेंट असेल? कोण कोण आहे फर्स्ट ए मध्ये? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, आपलं सोडियम. सांगा कोण असेल? लिथियम. वाय लिथियम? कोणी सांगितलं लिथियम? तू. काय लिथियम? लिथियम कडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 3. बरोबर आहे. त्याच्या चार आई येतात ना. 4 आई दिलेला आहे, 4 आईचा डेटा दिलेला आहे. लिथियम येईल का? नाही ना. नंतर कोण येईल? सोडियम येईल. बरोबर. कोण येईल? सोडियम. ठीक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट लिहा. 11.2, 11.2, 26.3, 26.3, 47.4, 47.4, 77.4, 77.4 and 392.5, 392.5. सांगा सडन जम्प कशा कशाच्या मदत आहे? 4 and 5 च्या मदत. बरोबर. तर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतील? 4 असतील ना. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतील? 4. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? NS2, 2p, NP, NP2 येईल ना. NS2, NP2. डी ब्लॉक नाही येणार. पी ब्लॉक येईल. पी. डी ब्लॉक काय येईल? डी ब्लॉक काय येईल? NS2, NP2. ठीक आहे. सांगा ग्रुप नंबर कुठला असेल? ग्रुप नंबर कुठला असेल? ग्रुप नंबर कुठला असेल? सांग ग्रुप नंबर कुठला असेल? सांग ना. असं कॉमन सांग. 1 ते 18 पैकी कुठला असेल तर ते सांग. सांगा 1 ते 18 पैकी कुठला असेल? NP1 ला कुठला ग्रुप येतो? NP1 ला ग्रुप कुठला येतो? 13. मग NP2 ला कुठला येईल? 14. बरोबर. द 14 ग्रुपला रोमन मध्ये कसे लिहितात? दशरथ सांग. रोमन मध्ये कसे लिहितात? येतं का नाही येत? नाही येत. उभं राहायचं. हा 14 ग्रुपला कसे लिहितात? एक्स. हा XIV. सांगा. हा हमारे 1 मिनिट. हा IV IVA IVA. हा
काय करताय तुम्ही? अभ्यास करताय का नाही करत? नाही सांगायला काय झालं मग? कसला कॉन्फिडन्स नाहीये? हा, कसला कॉन्फिडन्स नाहीये? हात वर करायचे, चला असे हात वर करा, असे. मारू का? हा हा, ये बाहेर ये. हातावर खातोस का इकडे खातोस? तुम्हाला मीच काय? कबड्डी खेळायला येणार आहे. सांग ना. तुम्हाला मी किती वेळ जाऊ दिलं? मोठा माल ना. इथे खातोस का तिकडे खातोस ते सांग. इथे तिकडे एक हातावर नाही तर हात सरळ कर, बोटावर लागत नाही तर. हे काय झालं इथं? इथं खातोस का तिकडे खातोस? सांगा नेक्स्ट, सांगा नेक्स्ट. हा, एलिमेंट सांगा. एलिमेंट कुठलं येईल? एलिमेंट कुठलं येईल ज्याच्यात 4 ऑक्सिडेशन स्टेट असतील, असा एलिमेंट सांगा. कार्बन. कार्बन नाही येणार, सिलिकॉन येईल. थर्ड पिरियडचे एलिमेंट्स येतील ना. कार्बन नाहीये, सिलिकॉन दिलाय त्यांनी, तर का ते काय झालं? काय झालं? हा स्टँडर्ड डाटा आहे, स्टँडर्ड डाटा आहे. हे जे या ज्या आयनायझेशन एनर्जी आहेत ना, या स्टँडर्ड आहेत. ठीक आहे, हा कळतंय? इथे सिलिकॉन येईल. थर्ड पिरियडच्या आयनायझेशन एनर्जीचा डाटा येतो. ठीक आहे, नंतर येईल 5.98, 5.98, 18.22, 18.22, 28.44, 110.7. मी तुम्हाला मारलं नसतं, पण ते तुम्ही म्हणत होते की मारा काय होतं, मारा काय होतं. हा, सांगा किती असतील बॅलन्स सेल इलेक्ट्रॉन? जम कशाच्या मध्ये? 3 and 4 च्या मध्ये. बॅलन्स सेल इलेक्ट्रॉन किती असतील? 3. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? NS2 NP
1 ग्रुप कुठला येईल? ग्रुप कुठला येईल? थर्ड ए. नेक्स्ट सांगा काय असेल तर. नेक्स्ट ॲल्युमिनियम. काय ॲल्युमिनियम? थर्ड ए ग्रुप मध्ये ॲल्युमिनियम आहे म्हणून. ठीक आहे, चला क्वेश्चन लिहा. हा तेवढंच होतं. हेच त्याच ऍप्लिकेशन आहे. आयनाची एनर्जी कशासाठी काढायला? आयनाची एनर्जी का काढायची? आयनायझेशन एनर्जी काय माहिती, ते आता मोठे रिसर्च सेंटर वरती रिसर्च करत असतील त्यावेळेस लागत असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. हेच त्याचं ऍप्लिकेशन आहे, एवढंच फक्त. आपण याच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण काय काय डिटरमाइन करू शकतो? व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ग्रुप आणि एलिमेंट ते आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे, क्वेश्चन लिहा. IE च्या व्हॅल्यूज लिहा. 5.7 10.8 23.9 46.8 60.3 सांगायचं. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल सांगा बरं. परत एकदा सांगू. डेटा 5.7, 10.8, 23.9, 46.8, 60.3. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचंय. NS2 NP1. काय NS2 NP1? तिसऱ्या ह्याच्यात वाढली आहे. NS2 NP तिसऱ्या आणि चौथ्याच्यात आयनायझेशन एनर्जी वाढली आहे. NS2 NP1 येईल ना. बरोबर, NS2 NP1 लिहा. NS2 NP1 जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. नेक्स्ट लिहा. नेक्स्ट क्वेश्चन असं लिहा. A is equals to 6.2, 13.4, 150.1, 170.9. नेक्स्ट लाइन लिहा. B is equals to 9.1,
9.1 comma 15.3 comma 26.2 comma 37.8 comma 60.2 comma 78.3 comma 300.1 300 आणि 0.1 ओके कॉमा 360.1 सांगा कंपाऊंड काय फॉर्म होईल सांगा बरं ए एलिमेंट आहे बी एलिमेंट आहे कंपाऊंड कुठला फॉर्म होईल कोणाचा फोन आहे मोरे